परंतु त्याची कारण मीमांसा शोधण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी काही लोक येऊन गेले, त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली। ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा घोटला ते लोक तिथे गळा काढायला आले होते। मग अशोक चव्हाण असतील, नाही तर माजी मुख्यमंत्री असतील, नाही तर आणखी कोणी असतील, मूक मोर्चा त्याला काय म्हणालात आपण, महिला भगिनींचा अपमान केला आणि मुका मोर्चा म्हणून त्याला संबोधलं। हे काय जनता विसरणार आहे? हे काय जनता विसरणार आहे? या माता भगिनी विसरतील? जालनामध्ये काल परवाच्या दिवशी काही दुर्दैवी घटना झाली, त्याने मलाही दुःख झालं, आपल्या सगळ्यांनाही दुःख होणं स्वाभाविक आहे। परंतु त्याची कारण मीमांसा शोधण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी काही लोक येऊन गेले, त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली। पण ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा घोटला ते लोक तिथे गळा काढायला आले होते। मग अशोक चव्हाण असतील, नाही तर माजी मुख्यमंत्री असतील, नाही तर आणखी कोणी असतील, मला या विषयावर आपल्याला एवढंच सांगायचं आहे, आपल्या सरकारने 2014-2017 मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं, 12-13%। हायकोर्टामध्ये ते टिकलं। दुर्दैवाने हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टात ते प्रकरण गेलं आणि तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि तिकडचं आरक्षण रद्द झालं। मग मी सांगू इच्छितो, अशोक चव्हाण काल मोठ्याने बोलत होते, तुम्ही तर उपसमितीचे अध्यक्ष होता, काय केलं तुम्ही? काय केलं मराठा आरक्षणासाठी? तुमच्या हातात ते होतं, परंतु एकदा तरी तुम्ही त्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे? मी साक्षीदार आहे। दुसरे माजी मुख्यमंत्री, आपला मराठा समाजाचा जेव्हा मोर्चा निघाला महिलांचा, त्यावेळी लाखांचा मोर्चा निघायचे, त्याला मूक मोर्चा होता, काही बोलायचं नाही, कुणालाही आपल्या मोर्चामुळे त्रास होऊ नये, कुणालाही गैरसोय होऊ नये, अशा प्रकारचे मराठा समाजाचे 58 लाखांचे मोर्चे निघाले। मूक मोर्चा त्याला काय म्हणालात आपण, महिला भगिनींचा अपमान केला आणि मुका मोर्चा म्हणून त्याला संबोधलं। हे काय जनता विसरणार आहे? हे काय जनता विसरणार आहे? या माता भगिनी विसरतील, माझे बांधव विसरतील। आणि आता तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण करताय, या मराठा समाजाच्या या विषयावर तुम्ही राजकारण करून, मी एकच सांगतो, मराठा समाज फार संयमी आहे आणि आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार असं कधी करत नाही। मग त्या ठिकाणी शांततेत असलेल्या आंदोलनामधून दगडफेक कोणी केली हे देखील बघायला लागेल। या आंदोलनाच्या पाठून कोणी हे राजकीय पुढारी समाज कंटक या ठिकाणी जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतायत का, याची देखील माहिती आमच्याकडे येते। आणि म्हणून या सर्वसामान्य भोळ्या भावड्या मराठा समाजावर त्याच्या विषयावर राजकीय पोळी भाजण्याचं काम आपण करू नका। आमचा मराठा समाज संयमी आहे आणि इमानदार आहे, विश्वासू आहे, प्रामाणिक आहे। मी आपल्याला हेच सांगू इच्छितो, जेव्हा आरक्षण रद्द झालं आणि 3,500 तरुण जेव्हा त्यांचं सिलेक्शन झालं होतं, त्यांना नोकऱ्यांची नियुक्ती अपॉइंटमेंट मिळाली नव्हती, तेव्हा सगळे मागे हटले। कोर्टाचा कंटेम होईल, कोर्ट कारवाई करेल। हा एकनाथ शिंदे हा एकच कार्यकर्ता म्हणाला, जे काय व्हायचं ते होऊ दे, कंटेम होऊ दे, काही होऊ दे, याची भोगायची तयारी आमची आहे। आणि 3,500 त्या तरुणांना नियुक्त्या देण्याचं काम मी मुख्यमंत्री झाल्यानंतर केलं, हे देखील मराठा समाजाला माहित आहे, तरुणांना माहित आहे।